हरिओम. मी छाया दीपक जिंजर, सिन्नर उपासना केंद्र. मी माझे म्हणजे अनुभव तर भरपूर आहे. मीच एवढी स्वस्त आणि मस्त आहे हाच बापूचा आशीर्वाद आहे माझ्यावर. पण मी आज लॉकडाऊनचा अनुभव सांगते. लॉकडाऊनमध्ये बघा प्रत्येकाचे किती हाल झाले. कोणाला जेवायचे, खायचे, प्यायचे सगळ्या गोष्टींचे हाल झाले. पण बापू कृपेने तुम्हाला सांगते, मी इतकी आजारी असते ना कायम, म्हणजे मला असं थोडं सर्दी बी झाली ना तरी मला घशातून किंवा ब्लडिंग होतं किंवा नाकातून असं. मग घरच्यांना सगळ्यांना टेन्शन राहतं का ही खूप आजारी असते बुवा. तर लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांना हे टेन्शन होतं का ही जर आजारी पडली तिला आपण कुठं घेऊन जायचं, कसं करायचं, हिचं घशाचे एवढे ऑपरेशन झालेले. तर बापू कृपेने म्हणजे सगळ्यांना असं चिंतेतच त्यांचे दिवस गेले. पण मी एकदम मस्त तंदुरुस्त, इतकी तब्येत सुधारली होती माझी. मी तब्येत सुधारण्यासाठी एवढे म्हणजे प्रयत्न केले पण माझी कधी आयुष्यात तब्येत सुधारली नाही. मी खूप वीक होती पहिले. पण बापूच्या कृपेने ते लॉकडाऊनचे वर्ष लोकांसाठी कसे गेले मला माहिती आहे. ते खूप कठीण परिस्थिती होती त्या काळात. पण बापूच्या कृपेने आम्ही बघा खाली पायरीसुद्धा उतरून गेलो नाही. आम्हाला माझे मिस्टर तर बाहेर होते 6 महिने, तरीसुद्धा आमची घरची खाण्यापिण्याची सगळी बापूंनी सोय करून ठेवली होती. कारण आम्हाला राशनचं धान्य भेटतं, फ्रीचं भेटायचं मला. ते फक्त घ्यायला गेलो का ते पण घरपोच येऊन जायचं. जो बोलवलं बी तर मी तोंड वगैरे बांधून मी बिनधास्त जायची, पण मी घाबरत नव्हती. आणि आमच्या घरात कोणाला गोळी लागली नाही, कोणाला म्हणजे असं मेडिकलवर आम्ही कधी गेलोच नाही. का तुम्हाला 2 वर्ष झाले कोरोना आहे का, तुम्ही टॅबलेट घ्या का, दवाखान्यात जा, चेकअप करा वगैरे. नाही तर आमचं फॅमिली डॉक्टर आहे कराड म्हणून, त्यांच्याकडे मी कायम म्हणजे 15 दिवसात 6 महिन्यात माझं असं कंटिन्यू चालू असतं दवाखाना. घरच्यांना माहिती मी महिन्यातून 2-3 हजार माझ्या दवाखान्यातच आहे. पण लॉकडाऊनचा काळ असा होता का बापूंनी बघा कशी काळजी घेतली माझी. का बापूंना माहीत होतं हिच्या मागं धावणार कोणी नाही. आणि बापू माझे वडीलच आहे. कारण मला वडील म्हणजे दिसलेच नाही, म्हणजे कळतच नाही. मी बापूंनाच माझे वडील मानले. 2014 पासून मी जशी बापूंच्या याच्यात जुडली ना, तसे बापूच माझे वडील आहे. मला सर्वस्व तेच आहे. मी काही पण असो माझ्या घरातलं डिसिजन घेणं सगळं बापूंना सांगते. बापू आज असं करायचं आहे, बापू तसं करायचं, बापूंना माहिती आहे. आणि कधी कधी खरं सांगू का तुम्हाला, मी कधी बापूंची भक्ती काहीच करत नाही. फक्त उदी लावती, दिवा लावती, देवपूजा करते, बापूंचा फोटो वगैरे पुसून घेते, बस जेवायला दिलं. मी तर कधी विसरून जाते. आईला आठवण असते का गं तू बापूला जेवायला वाढलं का, मग ती वाढती. आणि आम्ही असं बापूंना काही स्पेशली देत नाही. आम्ही रात्रीचं जे खातो ते सुद्धा बापूंना देतो. कारण माझं बापू एवढं हे आहे ना माझ्यासाठी. जसे मुलांची काळजी घेणं वडिलांची हे असते, तसे माझ्या बापूने माझी खूप काळजी घेतली. तर लॉकडाऊनमध्ये बघा माझा मोठा मुलगा आहे ना, तर त्याला पण सर्दीचा खूप त्रास आहे. तर त्याला पण असं सारखं महिना झाला का सर्दी, काही झालं का सर्दी. आणि लहान्याला पण ते एकदम श्वास घ्यायला त्रास व्हायचा. असं आमच्या घरात सगळ्यांना प्रॉब्लेमच होता. पण लॉकडाऊनमध्ये तुम्हाला खोटं म्हणजे बापूंच्या कृपेने लॉकडाऊनमध्ये आम्ही 1 दिवससुद्धा हॉस्पिटल काय एक टॅबलेट पण नाही खाल्ली. तर हा बापूंचा चमत्कार आहे. आणि उदीचा आहे, कारण आम्ही डेली उदी लावल्याशिवाय कधीच बाहेर निघत नाही. हरिओम. श्रीराम. अंबज्ञनाथ सर्वे.